तिला मोठं वाजत गाजत शानदार शानदार आपल्याला ऑटो रिक्षा निवडून आणायची आहे. महेंद्रभाऊ गवरे जे तुमची आमची जाण ठेवून त्यांनी गेल्या 10 वर्षांपासून नगरपालिकेपासून तर अनेक मंत्रालयापासून प्रत्येक विभागामध्ये या धुळे शहरामध्ये त्यांचा एक स्वप्न आहे. ते स्वप्न कशा पद्धतीने साकार होईल, ते स्वप्न कशा पद्धतीने लोकांना साकार करून देण्याची समस्या असेल. लोकांना या ज्या सार्वजनिक जागा आहेत ज्या अनेक लोकांनी जैवकृत केलेल्या आहेत, ज्या जागा मालकांनी जैवकृत केलेल्या आहेत, त्या जागा आपल्याला कशा नगरपालिकेच्या माध्यमातून व्यवस्थित त्यांना सुधारित करता येईल, संस्कारित करता येईल, मुलांना त्या ठिकाणी खेळणी वगैरे उपलब्ध करता येतील असे दूरदृष्टिकोन ठेवून महेंद्रभाऊ गवरे यांनी मागील 5 वर्षे देखील आपण उमेदवारी जाहीर केली असेल. आता देखील फक्त घोडा मैदान 8 दिवसांवर आलेले आणि महेंद्रभाऊ गवरेंची ही आजची सभा 28वी सभा 28वी कॉर्नर सभा मोठे राजकारणाचे मोठे शानदार ही सभा इथे येऊन घातलेली आहे. प्रत्येक सभेमध्ये तुमच्यासारख्या शानदार लोकांचा त्यांना प्रचंड प्रतिसाद लागतो. लोकांनी विचार केलेला आहे की नक्कीच आपण हे जे थंडांगे लोक जे आहेत त्यांना निवडून न देता एक सर्वसामान्यांचा विचार करणारा व्यक्ती, एक दूरदृष्टिकोन ठेवणारा व्यक्ती, एक तुमच्या आमच्यातला सर्वसामान्य व्यक्ती कसा असतो तो सर्वसामान्यांचे विचार ठेवून जे विषय मार्गी लागतील आणि विमान भवनामध्ये एक फिल्मचेक म्हणून या धुळे शहरामध्ये फक्त महेंद्रभाऊ गवरेंना ओळखलं जातं. महेंद्रभाऊ गवरेंचे विचार लोकांना पटतायत, लोकांना वाटतंय. पाहुणेपण एक खिडकी आहे, पाहुणेपण जमिना देवीपासून बोलत पण काहीतरी लोकांचे विचार वाटत की नाही, काहीतरी पाहुणे आणखी काहीतरी लोकांना दिलं पाहिजे. तर त्या पद्धतीने पाहुणचे विचार प्रत्येक चौकामध्ये सभेमध्ये ते मांडतातच आहे. अजून त्यांच्या सभा आणखी भरपूर बाकी आहेत. आता सर्वांनी परिपूर्ण विकास व्हावा एक मानव भाषेची वेळ सुद्धा आपल्या या धुळे विधानसभा मतदारसंघात विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या मानव म्हणजे सुभाषदादा गवरे यांनी ग्रामीण भागात कुठलाही विकास केला नाही आणि ग्रामीणमध्ये कुठल्याही विकासाचा प्रकाश त्यांना पडताला नाही. ग्रामीणमध्ये त्यांची 2 पल्ली नाही विकास करण्याची आणि आता ते भयामध्ये नाक पुसवायला आलेले आहेत. त्या सुभाषदादांच्या विरोधात तुम्ही आम्ही काय बोलावं त्याच्या जागेवर त्यांच्या भाषाचं त्यांच्या विरोधात बंद ठोकवला आहे आणि त्यांच्या भाषा काय म्हणतो मित्रांनो थोडं माझ्या बोलू आहे का तुम्ही ते सुभाषदादा गवरे यांच्या नावा आपल्या भाषा काय म्हणत आहे मित्रांच्या मित्रांनो. सुभाषदादा गवरे यांच्या भाषा म्हणतो मेरा मामा चोर है, मेरा मामा चोर है, नित्य लफंगा है, दुनिया वालों सच न जाना मेरा मामा चोर है, मेरा मामा भ्रष्ट है, बेईमान है, ग्रामीण जनता को लूटने वाला सबसे बड़ा बेईमान है, मेरा मामा चोर है, दुनिया वालों सच न जाना. सबसे बड़ा ये पापी है, जनता को लूटने वाला है, मेरा मामा चोर है, सबसे बड़ा दुर्मान है, सबसे बड़ा लफंगा है, मेरा मामा नालायक है, दुनिया का आमदार बनने बिल्कुल लायक नहीं, मेरा मामा चोर है, सबसे बड़ा लफंगा है, दुनिया वालों सच न जाना. कह रहा है ये भंजा सुभाष गवरे मेरा मामा है, जनता का विकास करने के लिए तो ही कमजोर है, सबसे बड़ा निकम्मा है, दुनिया वालों सच न जाना मेरा मामा चोर है, बेईमान है, भ्रष्ट है. असा दाखला त्या सुभाष गवरे साहेबांच्या सुभाषा या चौकात व्यक्तिगत आहे की त्यांच्या मामाला धुळे शहराचा आमदार बनण्यास लायक नाही. मित्रांनो हे सुभाषदादा नावाचे जे व्यक्तिमत्व आहे या व्यक्तिमत्वाने ग्रामीणमध्ये जाऊन कुठलाही विकास केलेला नाही. काल परवा भाषणामध्ये मोठ्या आदेशाने सांगत होते ते की मी धुळ्यामध्ये नेहरू नगरमध्ये जन्माला आलो, नेहरू नगरमध्ये पैदा झालो, पण त्यांच्या प्रश्नाला उत्तर देत आहे मी दादासाहेब तुम्ही जरूर नेहरू नगरमध्ये पैदा झालात परंतु तुम्ही दिवा लावायला ग्रामीण भागात गेलात, ग्रामीण भागात दिवे लावायला गेलात परंतु कुठलाही विकासाचा प्रकाश तुम्हाला ग्रामीण भागात पाडता आला नाही. सगळ्या ग्रामीणमध्ये हाहाकार मातला, सर्व ग्रामीण अंधकारमय झालं. तुमच्या सगळ्या पाहुण्याच्या जोडीने संपूर्ण ग्रामीणची वाट लावली आणि आता तुम्ही त्या ग्रामीणमधून पळ काढला, कारण त्या ग्रामीणच्या जनतेने तुम्हाला जोरच मारले असते म्हणून तुम्ही
त्या ग्रामीणमध्ये पळ काढला आणि ह्या धुळे शहरामध्ये एक अगरबत्ती घेऊन आलेत तुम्ही हातामध्ये. अगरबत्ती कशासाठी म्हणतो मित्रांनो, की अगरबत्तीची जी झोप असते ना ती आपण हलवल्यानंतर बंद मिळतो आणि त्याचा दिसतो एकदम चमकदार दिसतो. तो दिसतो इतका प्रेझेंट जी वाटत असतो ती चुकी त्याच्यामध्ये तो जसा धुवा त्याच्या निघत असतो सर्वत्र, त्याचा धुवा सर्वत्र सुगंधमय वातावरण करत असतो. तसा सुभाषदादा देवरेंच्या अगरबत्तीमधून पैशाचा धुवा निघत आहे आणि सगळीकडे फक्त दादाचा काळा पैशाचा धुवा फिरत आहे आणि काळ्या संपत्तीचाच सुगंध भरवत आहे. या सुभाषदादा दादांनी या ग्रामीणमध्ये कुठला विकास केला ना ग्रामीण जनतेच्या सर्वांनी विकासातल्या ठोस उपाययोजना सुचवल्या. मित्रांनो, या सुभाषदादा नावाच्या व्यक्तिमत्वाचा काळा इतिहास आहे. यांनी जे जे प्रकल्प सरकाराचे सुरू केले ते प्रकल्प उद्ध्वस्त झाले. मित्रांनो, रोटोगिरी उद्ध्वस्त झाली, अनेक प्रकल्प उद्ध्वस्त झाले. मित्रांनो, शेतगिरी देखील आता उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. मित्रांनो, या मानव राष्ट्राच्या जोडीने साऱ्या पावण्याच्या जोडीने या धुळे जिल्ह्यामध्ये विकास दिलाच नाही, परंतु बघा मित्रांनो, जेवढे काय प्रकल्प दिले ते सर्व उद्ध्वस्त करण्यामध्ये साधन आहे. मित्रांनो, जे प्रकल्प उद्ध्वस्त होतात ते अधोगतीला जाणारा त्यांच्या भाषाजवळ त्यांच्या पाहुण्याजवळ त्या प्रकल्पांची माफी झाली. कुठल्याच प्रकल्पाचं पूर्ण झालं नाही. मित्रांनो, या शहरात आणि या जिल्ह्याला आदर्श वाटावा आणि आदर्शातून महाराष्ट्राने काहीतरी देत घ्यावा. आता एकही प्रकल्प या जवळ घेतलेला नाही आणि त्याच्यानंतर आता या धुळे शहरामध्ये या धुळे शहराच्या जनतेचे वाटेला करायला आले आहे. त्यामुळे माझे आपण सर्वांना हात पाय करून म्हणतो मित्रांनो, माझ्यासारखा इमानदार व्यक्ती तुमची सेवा करण्यासाठी आलेला आहे. आयुष्यातील शेवटची निवडणूक लढवायला आलेला आहे आणि माझं निवडणूक चिन्ह देखील इमानदार आहे. ऑटो रिक्षा ही माझ्या इमानदार माणसाचं इमानदार चिन्ह आहे. मित्रांनो, ऑटो रिक्षाच्या इमानदारीबद्दल बोलत असताना मी आपल्या आत्मविश्वासाने सांगू शकतो मित्रांनो, की ऑटो रिक्षा हे इमानदार चिन्ह माझं इतकं इमानदार आहे की 13 तारखेला सर्व मोठ्या मोठ्या राजकीय पक्षांचे देखील सूत्र साथ होतील. सर्वांचे चिन्ह टेकण्याखाली घातले जाते. सर्वांचे मफलर पट्टे झेंडे झेंडे 13 तारखेला संध्याकाळी 5:05 कोणाचे चित्र दिसणार नाही. परंतु बघा मित्रांनो, या इमानदार माणसाचे परमेश्वर रुजू आहे. माझे सूत्र जे आहे, माझी जी निवडणूक निशाणी आहे ती ऑटो रिक्षा इतकी इमानदार आहे मित्रांनो, की ते शेवटच्या क्षणापर्यंत मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या दृष्टी समोर राहील आणि तुम्हाला याची ग्वाही देईल की परमेश्वरा सत्यवान आणि नीतिवान व्यक्तीच्या सोबत असते. की माझी ऑटो रिक्षा मित्रांनो, या ऑटो रिक्षाला तुम्हाला भरभरून मतांचे पेट्रोल टाकायचे आहे आणि या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मंत्रालयामध्ये पाठवायचं आहे. मित्रांनो, बघा, ही माझी ऑटो रिक्षा विकास शून्य जाईल. प्रत्येक शून्य धुळे शहराचा आणि जिल्ह्याचा विकास होईल. मित्रांनो, या धुळे शहराच्या जिल्ह्याच्या विकासासाठी माझा जो अजेंडा आहे, वाटलं कधी माझा जो अजेंडा आहे तो अजेंडा आपल्या हातामधून पोचवला जात आहे. मित्रांनो, मी कुठली कुठली कामं करणार आहे आणि त्या कामांच्या माध्यमातून शहराचा कसा सर्वांगीण सुंदर विकास होईल, शहराला कसा रचनात्मक आधुनिक आकार येईल आणि त्याच्यानंतर शहरातील समाजाच्या प्रत्येक समाजाचा कसा परिपूर्ण विकास केला जाईल, हा अजेंडा आपल्या सर्वांच्या हातामध्ये आलेला आहे. आपण त्यावर वाचावं, तुमचं निरीक्षण करावं आणि मी दिलेल्या अजेंडापेक्षा एकाही माहितीला आणि तुम्हाला चांगला उत्कृष्ट अजेंडा दिलाच नसेल याचा साक्ष पुरावा आपल्या हातात राहील. मित्रांनो, त्यामुळे या माझ्या ऑटो रिक्षाला जास्तीत जास्त मतांनी आपल्याला विजय करायचा आहे. मित्रांनो, या जवाहरजीचे कारनामे ऐकल्यानंतर आपण सर्वांसमोर जरा थोडासा समाचार या दादांचा अजून जोड इच्छितो. मित्रांनो, काल परवापर्यंत हे लोक काँग्रेसचे जोडे रचण्यात होते आणि शिवसेना बीजेपीला जोडे मारत होते. काँग्रेसचे जोडे कापत होते आणि शिवसेना बीजेपीला जोडे मारत होते. हे झालं बदलू. बघा, एका बापाला भेटून नाही, बापाचं नाव लावणं माहीत नाही, पक्षासाठी स्वार्थ होते, बाप बदलतात तसे पक्ष बदलून टाकतात. बघा मित्रांनो, यांनी काल पर्यंत काँग्रेसचे जोडे काढले आणि शिवसेना बीजेपीला जोडे मारले. आज स्वार्थासाठी बघा मित्रांनो, यांनी शिवसेना बीजेपीचे जोडे काढणे सुरू केले आणि काँग्रेसला जोडे मारणे सुरू केलं. इतके हे स्वार्थी लबाड लफंग आहे की मतलब करता हे काहीही कुठल्याही घरामध्ये जाऊ शकतात. अशा जल बदलूनच्या या जिल्ह्यामध्ये अनेक घोळ्यापणा संधी दिलेला आहे आणि संधी देऊन पाहिलेली आहे. परंतु संधी कोणी नेतृत्व या ठिकाणी उपस्थित झालं नव्हतं. आज तुमच्या समोर हे इमानदार नेतृत्व आहे. मित्रांनो, माझ्या इमानदारीचा दाखला देत असताना तुम्हाला सर्वांना इतकाच सांगू इच्छितो
की माझ्यासारखा इमानदार व्यक्ती आपल्याला सापडणार कसा नाही. याचं कारण पहा मित्रांनो, आपण मला कुठेही बेमानी करताना बघितलं नाही, आपण मला कुठे चोऱ्या पाण्या करताना बघितलं नाही, आपण मला कुठेही गुंडागर्दी करताना बघितलं नाही, मला कुठेही हॉटेलचा व्यवसाय करताना बघितलं नाही, मला कुठेही काळा बाजार वाईचा करताना बघितलं नाही. मित्रांनो, मला रेशीमचा काळा बाजार करताना बघितलं नाही. मित्रांनो, पूर्ण आचरण शुद्ध, जितका मला अंगावर दोष स्वच्छ आहे तितकंच कॅरेक्टर माझे शुद्ध आहे. माझे नॉर्मल स्टेट सुद्धा नाही मित्रांनो, माझे नॉर्मल स्टेट सुद्धा नाही, इतकं शुद्ध आचरण माझं आहे मित्रांनो. असं हे इमानदार व्यक्तिमत्व आमच्या दादाचा इतिहास देखील देशासाठी मरण मिटणारा होता मित्रांनो. ज्यावेळेला देश स्वातंत्र्यात होता आणि या देशाला आर्थिक संपत्तीची गरज होती मित्रांनो, त्यावेळेला आमचे काका सुलतांनी या देशासाठी बलिदान देण्याचं ठरवलं आणि सुलतानाला खजिना लुटण्यासाठी जंगलात जाऊन इंग्रजांच्या तोंडातून खजिना लुटणं त्यांचा खेळ नव्हता मित्रांनो. आमच्या काका सुलतांनी इंग्रजांच्या तोंडातून खजिना लुटला आणि या देशाचा स्वातंत्र्य लढा मजबूत केला मित्रांनो. असे आमचे काका सुलते होते मित्रांनो आणि ते रक्त आमचे देशभक्तीचं आमच्या अंगावर उतरलेलं आहे मित्रांनो. या इमानदार व्यक्तीचं सांगत असताना मित्रांनो, आजपर्यंत खानदेशकरांच्या माध्यमातून शेकडो उपाययोजनांना आपण सर्वांना सुचवलं. जाती धर्माच्या नागरिकांना एकत्र केलं, संघटित केलं, तर सर्व जाती धर्माच्या नागरिकांच्या मनामध्ये वीस करण्याचं काम या ठाकरे कुटुंबाने केलं मित्रांनो. मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, जिंदगी स्वराज्याची व्याख्या यांना माहीत पडली नाही. मित्रांनो, ज्यावेळेला मोगल राज्य करत होते तिथे मोगलशाही होती, आजही राज्य करत जाण्याची आदिलशाही होती आणि अशा वेळी त्यांच्या कायद्याप्रमाणे या देशाचा कारभार चालायचा. त्यांच्या नावाची ती शाही असायची आणि त्यावेळेला आपले छत्रपती शिवबा यांनी ठरवलं की हिंदू लोकांच्या संस्कृतीप्रमाणे हिंदूच्या मनाप्रमाणे या देशाची कायदा सुव्यवस्था व्हायला पाहिजे आणि बाबा मित्रांनो, या देशाची कायदा सुव्यवस्था हिंदू स्वराज्याच्या माध्यमातून निर्माण करण्याचा संकल्प आपल्या छत्रपती शिवबांनी केला. आणि त्या छत्रपतींच्या सोबत बघा मित्रांनो, बारा बिंदुदा सर्व जाती धर्माचे लोक आले, शिवनारेपासून किंवा महाडपासून सर्व जाती धर्माचे लोक आले. आणि मित्रांनो, तुम्हाला एक आठवण करून देतो, त्याच्या हिंदू स्वराज्याच्या स्थापनेमध्ये हिंदूंसोबत मुसलमानांनी रक्त काढलं, मुसलमानांनी हे प्राण दिले मित्रांनो. आठवण करून द्यावी म्हणून करून देतो. आग्र्याला ज्यावेळेला छत्रपती शिवबा शहीद होते मित्रांनो, त्यावेळेला विरोधी सर्जक मदारी नेते दोन मुस्लिम बांधव आग्र्याला छत्रपती शिवबांसोबत होते. त्यांच्या बिछाण्यावर विरोधी सर्जक झोपले आणि मदारी नेते यांनी पहारा दिला मित्रांनो. ते दोन मुस्लिम बांधव आग्र्याला नाही राहिले असते तर तेव्हा आम्हा सर्वांच्या लाडक्या दैवत छत्रपती शिवबा यांची आग्र्याची तत्काल झाली असते. वैशाली लक्षात घ्या मित्रांनो, मुसलमानांनी देखील आपल्या छत्रपती शिवबांसाठी प्राण दिले, रक्त काढले. त्याचं कारण काय होतं ते सांगतो मित्रांनो. ज्यावेळेला कल्याणचा सुभेदार जनांगणातून पडाला, मुस्लिम सुभेदाराची सून आपल्या मावळ्यांच्या हातात सापडली. दोन्ही हिंदू किंवा मुसलमान नाही, दुसरी माझी माता आहे. बघा मित्रांनो, एका मुस्लिम स्त्रीला देखील आईचा सर्वोच्च दर्जा देणारा आपला छत्रपती शिवबा हिंदू संस्कृतीचा किती चांगला परिचय देतो मित्रांनो. आणि हिंदूंचाही मुलगा बनून आणि मुसलमानांचाही मुलगा बनून या छत्रपती शिवबांनी सर्वांच्या मनात घर केले आणि जाणता राजा आपला छत्रपती शिवबा बनला. मित्रांनो, एकीकडे आपला छत्रपती शिवबा जाणता राजा बनला आणि दुसरीकडे बघा मित्रांनो, जातीमध्ये धर्मामध्ये विष केलं. ज्या छत्रपतींच्या नावाचा आरसा घेतला, ज्या छत्रपतींसाठी मुसलमानांनी रक्त काढलं, त्या छत्रपतींच्या नावाचा आरसा घेतला, जयभवानी जय शाहूचा नारा दिला आणि मुस्लिम हिंदू समाजात विष करण्याचं काम करून ते हिंदू हृदय सम्राट बनले आणि सर्व जाती धर्माच्या लोकांच्या हृदयाचं स्थान मिळून माझा छत्रपती शिवबा जाणता राजा बनला. तुमचा छत्रपती शिवबा हिंदवी स्वराज्याचा संस्थापक अध्यक्ष बनला. मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपल्या छत्रपती शिवबांना पुराण गणपती पुस्तकाचं प्रिय होतं. याचेच बाबा मोठे विरोध होते छत्रपती शिवबांचा होता. छत्रपती शिवबांनी कधीही जाती भेट केला, त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. मित्रांनो, मराठ्यांच्या पोरादारांनी एक शब्द माझ्या लक्षात द्या, या ब्राह्मणवादी विचार करणे छत्रपतींना त्यांच्या हयातीत झाले. मित्रांनो,
छत्रपती शिवराय म्हणाले मी कुणालाही जबरदस्ती करून कुणालाही गुलाम बनवून हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचा संकल्प केला आहे. मी जनतेच्या हृदयात घर करून जनतेचा लेखरू बनवून हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेऊन करून मी आपले महाराजांसमोर ज्यांना माझ्या राज्यमध्ये कर्जाने त्यांना जबरदस्ती आणू नका. जो कोणी कुठे त्याला आहे ना नाही घेतला तर माझ्या राज्यमध्ये झाला नाही तरी चालेल असं उच्च कोटीच्या छत्रपतींच्या नावाचा अवसा घेतला. मित्रांनो, ज्यांनी आपल्या छत्रपतींना बदनाम केलं, ज्यांनी आपल्या रामचंद्र प्रभूला बदनाम केलं, त्या ठाकरे कुटुंबाचा अस्त करण्याची वेळ आलेली. मित्रांनो, त्या ठाकरे घराण्याला आपल्या भारतीय राजकारणातून संपवण्याची वेळ आलेली. मित्रांनो, त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की या ठाकरे कुटुंबाच्या विरुद्ध आपल्या ऑटो रिक्षा या धुळे शहरातून दिवसाआड वेळाने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपण सर्वांना पोहोचवतो. आपण सर्वांना आश्वासन देतो आणि वचन देतो. यानंतर या महाराष्ट्राच्या राजकारणात या देशाच्या राजकारणात पुन्हा आम्हा लोक आमच्या ज्या मुलाभावांच्या भविष्याचा विचार केला जाईल, पुन्हा आम्हाला सर्वांच्या पोराभावांच्या वेगळं भविष्याचे राजकारण केलं जाईल, पुन्हा आम्हा सर्वांच्या लेकरांना एक महासत्तेत दिसणारा भारत दाखवला राजकारण केलं जाईल. जाती धर्माच्या नावाने राजकारण करणाऱ्यांना आपल्याला कायमचा संपवून टाकायचं. मित्रांनो, त्यांचं अस्तित्वच आपल्याला मिटवून टाकायचं. मित्रांनो, त्याच्याकरता तुमच्या समोर जे देशभक्तीने बोलण्याचं जे धाडस मी करतो त्या माझ्या धाडसाची किंमत करण्यात, माझ्या इमानदारीची किंमत करण्यात, माझ्या कार्याच्या देशभक्ताच्या देशभक्तीची किंमत करण्यात, या ठाकरे कुटुंबाविरुद्ध मित्रांनो या महाराष्ट्रात तुम्ही काय उठवत नव्हतं. त्या ठाकरे कुटुंबाला या शिंदे पाटलाची अवलाद 25-27 पदांपासून कार्यक्रमाला आवाज देत आहे. माझी ही 28,000 कॉर्नर सभा आहे. 28 कॉर्नर सभेमध्ये पुन्हा आव्हान देतो या ठाकरे कुटुंबाला त्यांच्या धर्मस्मृती घराची माझा आम्हाला सामना करायची. तर त्यांनी आझाद मैदान शिवाजी पारपूर त्यांच्याच मैदानात मला बोलवलं. एक तास माझं एक छोटंसं थिएटर घेऊन पण आझाद मैदानाला जाईल आणि दोघे ठाकरे बंधून एकाच वेळी माझा आम्हाला सामना करून घ्यावा आणि शिंदे पाटलाच्या रक्तासाठी हे देशभक्ती जाणून घ्यावे आणि त्यांच्या धर्मताच्या रक्ताचा इतिहास माझ्या मुखातून जाणून घ्यावा. एक शेतकऱ्याची अल्ला नाही, शेतकरी जसं शेत मागून येतो तसा यांचं राजकारण त्यांच्या आझाद मैदानावर मागून आले नाही. तर कुंजी पाटलाची अवलाद स्वतःला म्हणणार नाही, कुंजी पाटील स्वतःला नाव लावणार नाही. या ठाकरे बंधूंना या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून आव्हान चौथा पाचव्याला कुस्ती झाली. या लोकप्रिय चॅनलला मी हात देऊन पाय देऊन सांगतो, आपण लोकशाहीची शेवटी आधार शंभ आहात. आपल्या जे सर्व माध्यम उपलब्ध आहेत, सगळ्या प्रकारच्या सुखसोयी आहेत, त्या सुखसोयी आणि माध्यमांचा उपयोग करा आणि या ठाकरे परिवारापर्यंत या कुंडी पाटलाचे या गुरुसाराचे ओरिजिनल मर्दाचं आव्हान पोचवा. हे नुसते मर्द आहे ते मर्द आहे अशाच घोषणा करतात. यांना ओरिजिनल मर्दांगी कशाला म्हणतात हे आपल्याला दाखवून द्यायचे. मित्रांनो, नुसतं मर्द आहे म्हणून मर्दांगी सिद्ध होत आहे. लोककल्याणाची मर्दांगी सिद्ध करण्यासाठी मित्रांनो प्रत्यक्षात लोककल्याणकारी मर्दांगीचे विचार समोर आणावे लागतात आणि त्या माध्यमातून मित्रांनो अनेक उपाय मानलेले आहेत. त्यातील खानदेश करार नेमका काय हे सगळे मुद्दे असताना 3 महत्वपूर्ण मुद्दे आपल्याला आता सांगतो. मित्रांनो, खानदेश करार म्हणजे नेमका काय? अनेकांना फार वेळा प्रश्न येतो की नेमका खानदेश करार काय? कारण काय आपण आपल्या अंतरात्म्याला विचारायचं आहे. हे 70 वर्षाच्या इतिहासात एकही मुख्यमंत्री या खानदेशाचा झाला नाही. यामुळे खानदेशातून दुसऱ्या नेते गेले नाहीत. दुसरं कारण या खानदेशातील जनतेला न्याय देण्याचं सामर्थ्य या नेत्यांमध्ये नाही. तिसरं कारण कायद्यामध्ये त्रुटी आहे. मित्रांनो, या तिन्ही गोष्टींना जर आपल्याला संपवायचं असेल आणि सर्व जनतेला न्याय मिळवून द्यायचा असेल तर मी मागणी केली खानदेशाच्या माध्यमातून रोटेशन पद्धतीने मुख्यमंत्री लागू व्हावा. या महाराष्ट्राचे 4 विभाग करण्यात आले, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आणि सर्व वर्ष महाराष्ट्राच्या 4 भागामध्ये मुख्यमंत्री पद ठरवलं जावं. मित्रांनो, या माझ्या मायमाऊलींना माहिती आहे ताऱ्यावर तोडी पडली आणि तिथे ठरवली नाही तर ती करत केली तशी तो सत्ता जी आहे. आणि सत्ता जर फिरत नाही राहिली तर ही करपते आणि भ्रष्ट होते. म्हणून महाराष्ट्राच्या 4 भागामध्ये ही सत्ता फिरवली पाहिजे. दुसऱ्या रोटेशन मागितलं मित्रांनी हे या महाराष्ट्राच्याच नाही तर भारतामध्ये जेवढे राज्य आहेत त्या प्रत्येक राज्यामध्ये जातीनिहाय मुख्यमंत्री रोटेशन लागू व्हायला पाहिजे.
म्हणजे आज हिंदू समजा मुसलमान पकडवा, दलित पकडवा, आदिवासी पकडे, शीख पकडे, ईसाई पकडे, मारवाडी पकडे, गुजराती पकडे, ब्राह्मण पकडे, वाणी असं प्रत्येक जाती धर्माला या राज्यावर शासन करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, तरच तिथे आदर्श लोकशाही येईल. त्याच पद्धतीने उत्तर प्रदेशमध्ये मराठा बनवू शकतो, एखादा आदिवासी दलित बनवू शकतो, एखादा ब्राह्मण बनवू शकतो. मित्रांनो, रोटेशन पद्धतीने मुख्यमंत्री सर्व जाती धर्माच्या न्याय हक्काचा विषय मी मागितला. रोटेशन पद्धतीने 4 विभागातून मुख्यमंत्री सर्व जाती धर्माचा हक्काचा विषय मी मांडला. माझ्या चॅनलमध्ये मागवायला विनंती आहे की आपण जेव्हा माझी कॅमेरा फिरवा त्याच्या पद्धतीने जनता देशभक्तीचे विचार ऐकण्याचे संघटित होते. मी तिथे चॅनल लावून जनतेला बोलत नाही. आज काही सभा माझे होता सामान्य माझे कुठलाही माझे संघटन नाही, कुठली माझी संघटना नाही, कुठलाही राजकीय पक्षाचा झेंडा नाही. मित्रांनो, कुठल्याही वैयक्तिक स्वार्थाने मी कुठल्या राजकीय पक्षाची शेती करत नाही किंवा माझा कुठलाही दोष नाही. माझी भूमिका असे कबीर खरा बाजार मागे सकते कर ना कवी से दोस्ती यार ना कवी से कर. कुठल्याही पक्षाची माझा वैयक्तिक दोष नाही, कुठल्याही पक्षाचा मला फिरका नाही. मित्रांनो, जे मी सांगत आहे ते फक्त तुमच्या हितासाठी सांगत आहे. आज जर रोटेशन पद्धतीने मुख्यमंत्री पद लागू झालं तर उद्या या शहरातला मुख्यमंत्री तुम्ही बनणार, या जिल्ह्यातला मुख्यमंत्री तुम्ही बनणार, मुंबईला मुख्यमंत्री बनणार, मुसलमान मुख्यमंत्री बनणार. मित्रांनो, माझ्या आयुष्याची मी शेवटची निवडणूक मिळवते, त्यामुळे मला ते मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळेल का नाही मिळेल ते मला माहित नाही. पण रोटेशन लागू झालं तर तुमच्यातल्या आमच्यातल्या गुन्ह्याच्या लेकराला मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळेल. या शहरात तुमच्याकडे पंतप्रधान जाण्याचा नेतृत्व तयार केलं जाऊ शकतो, राष्ट्रपती जाण्याचं नेतृत्व तयार केलं जाऊ शकतो. मित्रांनो, अशा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने या शहराचं ओळख भारताला घ्यायची आहे आणि या धुळे शहराला एक मॉडेल शहर, आदर्श शहर बनवून या शहराची रचना आपल्याला बनवायची. मित्रांनो, या शहराची रचना बनवत असताना थोडक्यात सांगतो की या चौकापासून जे उड्डाण सुरू केला जाईल तो पंचवटीजवळ आणि पंचवटीपासून पुन्हा केला जाईल तो बस स्टँड पर्यंत या उड्डाणपुलाचं नाव छत्रपती राजे शिवराय उड्डाणपूल असेल. यामुळे फायदा आहे तुमचे आपले कर्मचारी बांधव, उद्योगपती बांधव धावपणे निर्णय करतात, त्यांच्या खालील प्रवास सुरक्षित होईल, सर्व वाहनांचे इंधन पेट्रोल वाचेल, राष्ट्रीय संपत्ती वाचेल, सर्व विकास आपल्याला जाणवेल. असे 3 उड्डाणपूल या शहरात करायचे आहे. मित्रांनो, कलेक्टर असेल, कलेक्टर मास्टर कलेक्टर ऑफिसच्या 8:30 जमिनीवर आपल्याला महिला बहिणीसाठी महिला मार्केट उभी करायची. 1000 1,500 शॉपिंगच्या जे महिला मार्केट आणि सावित्रीबाई फुले महिला मार्केट नावाने आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, रचनात्मक आधुनिक विकास करत आणि समाजाच्या तरुणांना न्याय मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे सामाजिक विकास महामंडळ आपण स्थापन करणार आहोत. या माध्यमातून या धुळे शहरामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान आपण उभे करणार आहोत. या शहराला एक आधुनिक रचनात्मक आकार देणार आहोत. सर्व जाती धर्माचा विकास आणि सर्व जाती धर्माचा न्याय हक्काची बाजू घेऊन हा खानदेश करार गुंतलेला आहे. त्यामुळे मित्रांनो, या प्रस्थापितांच्या मध्ये मी एक माझ्या अर्जुन सरकारने युद्ध करत आहे. हे थंडाडगे श्रीमंत प्रस्थापित माझ्या विरोधात सर्व एकत्र उतना कमी जादा फुलेगा. पंतप्रधान साहेब त्यांच्या कमर ऑलरेडी किचनमध्येच पैदा होते, किचनमध्ये जिंदगी राहतो, किचनमध्ये संपतो. त्याच्या दुसरे काय तिथे विषयची ही पहिली नोंद त्यांना घ्यावी. दुसरी नोंद त्यांना सांगतो, कमराचं फुल ना वर्णेश्वराच्या काही टाकल्या कामात येतं, ना कुणाचा सन्मान त्यांना माळा देण्याच्या कामात येतं, ना स्त्रियांना त्यांचं सौंदर्य वाढून ठिकाण होते. असं निष्क्रिय निष्काम असेल हे कुठल्या कामात येणारं हे कमराचं फुल आपल्या ज्या मोदी साहेबांचे राजकीय जीवन देखील किचनमधून सुरुवात झाली आणि किचनमध्ये जाणार आहे. हे छोटंसं उदाहरण देते मित्रांनो. मोठ्या आवेशाने 100 दिवसापूर्वी काय सांगत होते मोदी साहेब, हम 5 पांडव आहे. आणि बघा मित्रांनो, 5 पांडवांमध्ये 5 डोक्यांमध्ये पंतप्रधानांचं डोकं आणि 4 लोक दुसरे होते राष्ट्रीय अध्यक्ष. 100 दिवसांना 4 डोकी समोर आली नाही, 4 लोकांवर कंट्रोल ठेवता आला नाही. पंतप्रधान साहेबांचे नेतृत्व इतकं कम करत आणि इतकं स्वार्थाने मोदी झालं की 100 दिवस 4 लोकांचं मन त्यांना शहरांचा आपल्या 100 शहरांचा प्रस्ताव आणला. मित्रांनो, या मध्यम वर्ग कुटुंबातून माझा न्याय मावल्याच्या भारतीय गावात राहत असतील त्यांना सर्वांना विचारू इच्छितो
या पंतप्रधानांच्या 100 शहरांमध्ये तुमच्याकडनं घर घेण्याची ताकद आहे का? हे 100 शहर फुकट होतील का? लाखो करोडो रुपये खर्च करून श्रीमंतांची व्यवस्था तयार केली जात आहे. मध्यमवर्ग काँग्रेस करून कुठे या शहराला मरा या पंतप्रधान साहेबांना मी प्रस्ताव पाठवलेला आहे. आता यांच्या महिन्याचे जोर नाही आणि यांच्या पंडित जोर नाही. आता हे व्यक्तिमत्व अक्षय विचार करण्याचं 500 व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व आमदारांना भेटून आवाजन मित्रांनो यांनी जनतेला मूर्ख बनवलं. दूरदर्शन काढण्याच्या नावाने गरिबांना मूर्ख बनवलं. गरिबांकडून फॉर्म भरून घेतले आणि 4 ट्रक फॉर्म रस्त्यामध्ये विकून खाऊन गेले. मध्यमवर्गीयांना मूर्ख बनवलं. मध्यमवर्गीयांच्या तांबड्या पितळाची भांडी गोळा केली. 8 ट्रक म्हणजे किती 100 तांबे पितळ सुद्धा हे चोरून विकून खाऊन गेले. यांची मृत्यू होती नाही आणि यांची विकासाची पूर्ती होती नाही. मित्रांनो जर देशामध्ये जगामध्ये कुठे माणसं विकली गेली असती तर या आमदाराने या भानच्या आमदाराने उभं आपल्या घरातल्या आमची माणसं विकून टाकली असती. मित्रांनो असा हा भानचा आमदार या शहराला 2 वेळा गवसला चुकून गवसला आणि या शहराचं दुर्भाग्य घेतलं. म्हणून मित्रांनो या शहराचं भाग्य बदलायचं असेल तर ही आयुक्त विमानतळ ऑटो रिक्षा महाराष्ट्राच्या विधानसभेत पोचवा. सर्व वयोवृद्ध मायबापांना माझी विनंती आहे तुम्हाला सुद्धा मूर्ख बनवलं यांनी 35 चेहऱ्यांना कोल्हापूरच्या बँकेत गाजर दाखवलं. माझ्या मायबापांनी अशा मूर्ख बनवणाऱ्या आमदारांचा भंडात मिळून पडू नका. या बीजेपीला चांगला रायडा मिळत नव्हता मित्रांनो. म्हणून या म्हातारा विचारसमितीच्या 500 विचारसमितीच्या आश्चर्यपत्रकबाजी काढणाऱ्या जेव्हा समाज मंडळावर उभ्या याचिकावर राहून तरुणांचे आश्चर्यपत्रक आश्चर्य भाषण करून मनोरंजन करावं एखाद्या नाट्याने त्याचा अंदाज हातवारे करून मायबहिणी समोर सुद्धा कसे हातवारे करून तसे शब्द प्रयोग करून आपलं मनोरंजन करणारा हा आमदार 500 बुद्धिमत्तेचा म्हातारा विचारसमितीचा विकासाच्या बाबतीत नफुसट विचारसरणीचा आमदार ठरला. या आमदाराला बीजेपीने हळद लावली. मित्रांनो या म्हातारा महिलाला पुन्हा संधी दिली तर म्हाताऱ्याची बायको पुन्हा राडकी अशीच परिस्थिती अधिवेशनाची होऊ शकते. म्हणून नाव दाखवू या म्हातारा नवऱ्याला वयाने म्हातारा असं चालेल पण विचाराने तरुण असला पाहिजे. हा वयाने म्हातारा आणि विचाराने म्हातारा असलेला गोदे नावाचा हा युजन मला वाटतं थोडा सायकोच आहे. काहीतरी बोलावं काहीतरी 500 शब्द प्रयोग करावे काहीतरी अशी पत्रबाजी करावी अशा सायको व्यक्तीला आपण नवीन संधी द्यायची नाही मित्रांनो. त्याच्यानंतर या धनुष्य बाणाने जातीमध्ये विशिष्ट हो या धनुष्याचा अहंकार केल्याचा आहे. त्याचा परशुरामाचा अहंकार रामाने सीतेचा सौंदर्याचा विलास केला होता तसा या ठाकरे घराण्याच्या धनुष्याला आपल्याला सोडायचं यांना मराठीत घालायचं. ठाकरे कुटुंबाचं अस्तित्वच आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणातून संपवून टाकायचे मित्रांनो. त्याच्यानंतर हे जे कुचलमध्ये अमलणारं कमल आहे याची विचारसरणी हे कमल असा कुचलसारखीच आहे. यांनी गरिबांच्या कल्याणाआधी मध्यमवर्गीयांच्या कल्याणाआधी कुठलाही विकासाचा उपाय योजना वापरला नाही मित्रांनो. आजपर्यंत आणलं नाही. 100 दिवस झाले आणि आता 1 वर्षापर्यंत यांनी काही उपाययोजना चालू केल्या नाहीत ज्या त्यांनी जनतेला आश्वासन दिलेलं आहे. हिंदुत्वाचा परिचय देताना त्यांनी जे सांगितले त्याने हिंदुत्व आहे हिंदुत्वाचा परिचय घटनेत राहून दिला प्राण जाय पर वचना जाय स्वतःच्या पोटच्या पोराला ते वनवासात चालवतं. तर हिंदुत्वाचा दाखला मिळवून यांनी जे आपल्याकडनं मतदान घेतलेलं आहे ते मतदानाचा उपयोग करून जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी जर त्यांनी प्रयत्न केले नाही एका वर्षभराच्या आत तर मित्रांनो आपण सर्वांना दिवशी संसदीय अधिवेशन भरवा आणि त्या संसदीय अधिवेशनात सर्वसामान्य जनतेच्या विकासाच्या अपेक्षित असलेल्या उपाययोजना मी मानतो माझ्या खानदेशकाराच्या आणि त्यांचे सगळे मंत्री आणि त्यांचे 100 कायदेशीर तज्ञ वकील त्यांनी बसावे. माझ्या खानदेश कार्यालयामध्ये त्यांनी एक चूक काढून दाखवावी मित्रांनो. मी त्यांचा गुलाम बनून जाईल. आयुष्य त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये मी 100 चुका करून दाखवल्या नाहीत तर आयुष्यात तुम्हाला तोंड दाखवायला येणार नाही असं त्यांना सर्वांना आव्हान देतो. त्यांच्या धम्मक असेल वाघिणीचं जीत केलेला आहे त्यांनी जर वाघिणीचं जीत केलं असेल तर त्यांनी माझं आव्हान स्वीकारावे ठाकरे कुटुंबाने आणि माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी देऊन. मित्रांनो आपण सर्वांनी मला फार वेळ दिला. या ठिकाणी उपस्थित राहून माझे देशाची उभा राहिली आणि माझे निशाने हातवर